तुमचा एखादा किस्सा आहे का तुमच्यावर रागवले होते का प्रेमाने असो किंवा एखाद्या दादांना रागवण्याच्या मध्ये मी तुम्हाला सांगतो एकदा मला आठवतं आहे की आमच्या पीएनी एक चिठ्ठी लिहिली होती आणि मग ते अक्षर तेवढं काही चांगलं नव्हतं आणि मग ते काय झालं त्याला सांगितलं मी असं टाईप केलेलं आणि प्रिंट काढ. पण ते काय झालं की तिथं प्रिंटर नव्हता म्हणून त्यानं लिहिलं पेननी कागदावर आणि तो कागद घेतला. मी पण तिथं गेल्यावर उघडला, पेननं लिहिलेलं होतं आणि दादांकडे दिलं. दादा इतके खवळे असलं अक्षर असतं म्हणून कागद म्हणजे आणि मग काम ऐकलं, काम केलं, ते लगेच फोन लावला, कोणाला सांगायचं त्याला लावला. पण आहे असलं घाण अक्षर म्हणजे ही बारकावा दादांकडनं बघा. आणि मग ते चिडले, पण ते खऱ्या अर्थानं योग्य होतं, कारण ते अक्षर तेवढं काही हे नव्हतं की त्या ठिकाणी पटल असं. मग अशा जे काही गोष्टी त्या ठिकाणी दादांकडनं मग तिथून पुढं कधीही त्या ठिकाणी उशीर झाल्यावर एक दादा खवळाई. म्हणजे मला एकदा सकाळी 7 वाजताची देवगिरीवर वेळ दिली आणि मला 7 वाजून 5 मिनटं झाले होते आणि दादानी 6:50लाच विचारलं होतं आहे का. आणि मी बाहेर आलो, मग ते माणसं म्हणली आत्ताच तुम्हाला विचारलं. आत गेलं की पहिल्यांदा तुला 10 मिनटं आधी येऊन थांबता येत नाही का सुरुवात. आणि नाही दादा ट्रॅफिक माहिती आहे ना, ट्रॅफिक मग आधी जरा लवकर निघायचं. म्हणजे पण दादांचं टाईम दिला की ते टाईम गाठणं, वेळेचे महत्त्व. आणि मग ते खवळल्यामुळं आमच्या जीवनाला त्या ठिकाणी आकार आला, शिस्त आली की वेळेला. म्हणजे एक वेळ आम्हाला तुम्हाला सांगतो पवारसाहेबांकडे जायचं तर थोडं 5 मिनटं पुढं मागे गेलं तर चालायचं, पण दादाला मात्र त्याच्या आधी 5 मिनटं जायचं. अशी जी दादांच्या खवळण्यामागचा आमच्यासारखे अनेक नेते दादांमुळं घडले आणि त्यांच्या आठवणी, त्यांनी दिलेली शिस्त, त्यांनी घालून दिलेला निर्व्यसनीपणा, स्वच्छता आणि कामाशी गाठ घालणं, हा कामाचा माणूस म्हणून दादा. दादाला एवढं सांगितलं, दादा तुम्ही परत या आणि आम्हाला आपली खूप गरज आहे आणि दादा ह्या महाराष्ट्राला गरज आहे, पूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे, दादा तुम्ही परत या. बातमी म्हणजे थोडक्यात.